वाशिममध्ये गोतस्करीचा धक्कादायक प्रकार। एका गायीचे अपहरण, दुसऱ्या गायीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न। वाशिम शहरात गोतस्करीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील भवानीनगर भागात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात गोतस्करांनी एका कारवडीला चारचाकी वाहनात टाकून पळवून नेल्याची घटना घडली आहे। तर दुसऱ्या एका गायीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत वाहनात भरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार भवानीनगर येथील नितीन सायकल स्टोअर समोर हा सर्व प्रकार उघडकीस आला। पहाटेच्या सुमारास हा प्रकार सुरू असताना स्थानिक नागरिक आणि गौरक्षकांनी तातडीने आरडाओरड केली। नागरिकांचा आवाज ऐकून संशयित गोतस्करांनी घटनास्थळावरून पळ काढला। एक गाय अस्वस्थ अवस्थेत आढळली। गौरक्षक आणि नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे एक गाय पाय बांधलेल्या आणि अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळून आली। तिला तातडीने उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले। सुदैवाने उपचारानंतर आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांत तक्रार दाखल। या प्रकरणाची गंभीर दखल घेत गणेश सावळकर यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत नमूद केल्यानुसार शनिवारी पहाटे 4:30 ते 4:45 वाजेच्या सुमारास एका सिल्वर रंगाच्या कारमधून ही गोतस्करी करण्यात आली आहे। या धक्कादायक घटनेमुळे वाशिम शहरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित गोतस्करांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। वाशिम शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।